होय मित्र घर हो. येऊ आहे घरला. अरे हीच घर तर कुठलं मग आता? अरे पाहायला का मला वाटलं चांगल्या घरी येशील तुला का चांगला मित्र असेल तो घरात त्याच्याकडे बघून वाटलं नव्हतं. परिस्थिती बघून भावा आपण मैत्री कधीच कोणाबर करत नाही. ते कस काय नमस्कार. बसा बसा बसा. काय चाललंय अमोल दादा? काय तुमच्याकडे बघा. वहिनीचं काय चाललंय? शिलाय का? लय दिवसात वाट चुकलाय. यावं लागतंय. मित्र आहे ते म्हणल्यावर नको वय यायला. गरीबाच्या घरी कोण येत हाय का? हे असं बघितलं का? आम्ही बी गरीबच आहे की का श्रीमंत आहे होय? पण तुम्ही आमच्यापेक्षा परिस्थिती तुमची चांगली आहे. अहो गरीब आणि श्रीमंतापाशी काय नसतं. ते कुठला येतं बघ. ते मित्र ती पुण्याला असतात. होय. हा ती बी म्हणलं लय दिवस झालं गावाकडच्या मित्राची आठवण काढतोय सारखा फोनवर सांगत असतो. चल बरं जाऊ आज त्यांच्या घरी. म्हणजे पहिली आठवणी, हा. जुन्या आठवणी, जुन्या आठवणी. मग कसं चाललाय काम दादा? निवांत रात्री जे कार्यक्रमाला. कसला कार्यक्रम? आपलं जागरण गोंधळ पार्टी त्याच्यात जातो. सारखा असतो कार्यक्रम? आठवड्यात एक 2 वेळा असतो. आणि समजा कार्यक्रम नसल्यावर मग काय करता? निवांत आपली पोरं सांभाळायची. हा किती वेळ आहे बाहेर शाळेत? 4थीला आहे बाय. हुशार दिसतोय बर का पोरगा चंचल आहे. हुशार आहे. शाळेला कुठे आहे? बरडमध्येच आहे का? कार्यक्रम म्हणजे ते काय जागरण गोंधळ का? हा माहिती आहे का तुम्हाला? हा बघितलंय ना. नाही मी काय म्हणतो म्हणजे सिटीतल्या लोकांना जास्त करून हे जे परिचय नसतो ना, माहिती नसतं या त्याच्यामुळे हे झालं ना. तुम्ही काय वाद्य काम करता? हा ढोलकी कच्ची बस आम्ही चहा करते. कर कर. अहो चहा पाण्यापाशी काय आहे वहिनी? राहून द्या चहा. असू द्या की तुम्ही काय आमच्या घरी रोज येणार आहे का? चहा प्यायला. अहो 4 शब्द माणुसकीच्या नात्याने चांगलं बोललं म्हणजे बस झाले की. आपली गरीब माणसं माहित नाही ते कशी असते ती. अहो सगळीच गरीब आहे. आम्ही तरी काय श्रीमंत आहे का? वहिनी भांडी घेऊन बाहेर कुठं चाललाय? गॅस संपलाय. राहू दे मग. नको 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 चहा. अहो, लगेच नको नको. तुम्ही एवढं उन्हात आणत चहा करणार आम्हाला पिऊ तरी वाटेल का? वर 5 मिनिटं. नको 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 वहिनी चहा राहू द्या. नको बस आपलं गप्पा मारत चहा पशी काय आहे? बरं. आम्ही काय म्हातारी माणसं आहे का वर चहा प्याय उन्हात आणत? अहो तुम्ही येता रोज, ती पाहुणे येतील का? अव असं त्या पाहुण्याचं तरी काय आहे का? तसं काय नाही. आपण काय म्हातारी आहे का? एवढी नाही आवडत. नाही आमच्या गड्याला चल आवडतो. मग काय झालं भाऊजी? पाहुणे आलती बघायला. अहो वहिनी गेल्या बारीने आलती लग्नासाठी पाहुणे बघायला. हा. पण त्यांच्या अपेक्षा लय आहे त्या. काय म्हणते? त्यांना पाहिजे सरकारी नोकरीवाला पोरगा. होय. आता तुम्ही तर बघताय गरीबाला नीट घर तरी आहे का राहायला सांग. सरकारी नोकरी पशी काय आहे? पोरगा कसा आहे? हाय का नाही? आता आपला स्वतःचा व्यवसाय आहे. खिडक्या हे बनवतो आपण हो, स्लाइड. आहे की आता मला आहे की माहिती. रस्त्याला दुकान नाही येतं. कुठली होती पाहुणी? पाहुणे होती 7 साईडची. होय. हा पण आता जाऊ द्या, मिळेल की चांगलं येईल की जागा. कसं होतंय की जी पोरगा म्हणजे कामधंदा करून स्वतःच घर चालवतोय बर त्याला कोण पुरी देत नाही. नाही नाही. आणि उन्हाळ्यात फिरणाऱ्या पोरांचे लग्न 100% देतात त्याला. लगेच होते ती. हो. अवघड आहे. त्याच्या खिशात काय का नसताना हा त्याला देणार ती. बरोबर आहे. पण गरीब माणसाला देणार नाही. हो. आता ही मित्र माझा पुण्याला असतो. आता पुण्याला असं आहे का वातावरण मोकळं दाखवलं? नाही नाही नाही. गावाकडच्या लोक बी आणि असे वातावरण कधीच भेटू शकत नाही पुण्याला. किती पैसे खर्च केले तरी असे वातावरण किंवा असे लोक नाहीत भेटले. भारी वाटतंय ना? भारी म्हणजे 1 नंबर आहे. तरी वातावरण सगळ्यात भारी आहे. उन्हाळ्यात व्हायचं राखा राखा करते. हा बघ तू पावसाळ्यात का नाही असं सगळं हिरवं 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 सगळं सगळं होतं. हा हिरवगार. लय भारी वाटत त्यावेळेस. वहिनी बी दुटीव जाते त्या काय हा दुकानात दुकानात जाता ना? किराणाच्या. हा लका भारी आहे की तुमचं लगा. नशीब अशी चांगली बायको भेटली. आपलं दोघं कामधंदा करून आपलं करायचं आपलं कुठं चालतंय चांगली. चटणी भाकरी खाऊन दिवस काढायचं. आजच्या काळात अशा पुरी नाही त्या. अहो, दोघांनी नाही केलं तर कसं चालायचं? 3 पोरं. बरोबर आहे की. आणि मग दोघांनी केल्याशिवाय कसं चालणार आहे संग? बरोबर आहे की. आता मुलं कितवीला आहे ती शाळेत? जे काय 5वीला, मुलगा जे आहे काय 5वीला. बारकाय 4थीला, हा मुलगी आहे 9वीला. हा
आता मुलीचं करून टाकायचं उरकून टाकायचं एवढ्या हा, ह्याच्यात. थांबा की बा तिची 10वी तरी होऊ द्या आहे का ना. हा 10वी झाल्यावर करायचं पण आतापासून बघितलं म्हणजे कसं चांगलं स्थळ आहे आलं आपलं. स्थळ आलत की चालतं का. स्थळ आलत पण काय झालं माहिती आहे का हा. आपलं मन व्हायना ना द्यायला असं नाही लहान असल्यामुळे हा. लय तरी गडबड करून तेच काय की. करायचं. कसं आहे, काय म्हणायचं पाहुणं तुम्हाला वय तरी पूर्ण पाहिजे. शिकवलं पाहिजे मग काय. आणि वय बसलं पाहिजे. हा तिला थोडं व्यवहार ज्ञान माहिती झालं पाहिजे नॉलेज. तेच की. त्याच्यामुळं काय होतं मग पाहुणी 2-4 वेळा आली येऊन गेली. आम्ही म्हणलं आमच्यापाशी काय नाही आमच्यापाशी काय आमचं चुलतं मालक आहेत का नाही हा. यांच्याकडे दिलंय म्हणलं आम्ही फक्त हा आई वडील आहे आई वडील त्यात- आमचा काय विषय आहे ह्यांची आई वडील ही लहान असतानाच वारले. वारली का. हा किती दिवस होता तुम्ही तेव्हा? ही 5वीला असताना त्यांची आई वारली. हा 5 मग सांभाळलं कोणी. असंच आमचं चुलता माल त्यांनी असं सांभाळलं आणि म्हणजे आई वडील संगत वारली का. नाही नाही वडील परत आमचं लग्न झाल्यावर वारले. हा ज्या वर्षी झालं लग्न त्या वर्षीच वारले. हा पण लहानपणापासून आई नाही म्हणले अवघड आहे. हा म्हणजे आपलं स्वतः जगण्यासारखं. ज्याला आई बाप आहेत का नाही हा त्याला विचारा आणि ज्याला आई बाप नाहीत का नाही आईची आणि बापाची काय किंमत असते त्याला विचारा बरोबर आहे की. आता मला पण वडील नाहीत. हो. मी कॉलेजला होतो तेव्हा माझं वडील वारले. मस्त वाईट वाटतं पण आता काय करणार. हा? आता काय नियतीच्या पुढं काय चालतंय. मग काय तर ह्या जगात भाऊ बहीण नसली तरी चालेल पण आई बाप आई पाहिजे. बाप हा. बरोबर आहे हाय का ना तुमचं काय म्हणणं. अगदी 100%. तुमचं झालंय का लग्न पाहून हो झालंय ना. झालं ते बी मागे लागलाय माझ्या पोरगी बघ आपलं मग लग्न काय करून आपला द्या. एवढाच मित्र आहे ना तेवढाच राहिलाय. बघू बरोबर आहे बघू की. असू द्या, कसं काय आहे, कारण- कंटाळा आहे बरं का हो. तो. स्वतःचा व्यवसाय आहे तेच की. चांगलं कमावतोय बी. हा बघू मी रोज जातोय का नाही कार्यक्रमाला हा. असं बाहेर गेलो बाहेर बाहेर असतो मी इकडे सारखा नसतो हा मग बाहेर गेलो का नाही बघीन नाही बघा. एखादी बघतो बघ आपलं गरीबासारखी असली तर हा जेवणच असं करून जावं. जेवणच करून जावायची बरं नाही आता काय दुसऱ्या बी मित्राची गाडी घेतली काहीतरी गडबड. पनीर बिनीर आणला नाही, नाही. काय आहे, लई दिवसात ना आल्यामुळं मित्रांनी बी बोलावलेलं. मग आज आहे का हाय तुम्ही की. इथं? आज बघू की आलो तर येईल की आता. मग या संध्याकाळी. कसं आहे हो. ही माणूस माझा आहे म्हणजे जोडीदारच माझा आहे नाही, कसं आहे रोज आम्हाला भेटतो एकामेकाला आम्ही भेटतो नाही, पण तुम्ही आहे का रोज सांगा बरं नाही आहे की बरोबर आता आपण तू- आता आलोय अहो तुम्ही समजा आता मला म्हणला माघारी येतो काय माहिती गरीबाच्या घरी माघारी येते का कोण येणार 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 अवश्य येणार. या त्याला की या आम्ही हो, स्वयंपाक येणार. बनवून हो, देऊ चालतंय. संध्याकाळी या. या दोघं एका दिवशी गरीबाच्या घरी आता आम्ही येणार की आपण तसं असतंय काय? का चालतंय भारी येऊया वाटतं बरं का एखाद्या भेटून. बर आभारी घ्या काळजी तब्येतीची. बर अभ्यास बर करते का नाही बाया चांगला अभ्यास कर बाबा. जाऊ का वहिनी बर बर हो. चला वहिनी. सोडा येऊ का नको 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 कशाला सोडा कसं काय येतं बघ कुठं लय लांब जायचं. जाऊ का बोल दादा. बर दमन जावा पाहुण या परत ना मग हो 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 भावा कसं वाटलं मित्राचं घर आमच्या. पाहायला काय एक नंबर. मी कधी बघितलं नव्हतं बरं का कधी कल्पना बी केली नव्हती. हा गावाकडली माणसं अशी असतात. हा पण खरं आज माणुसकीचं उदाहरण बघितलं बरं का ह्याला म्हणतात माणुसकी. घराव किंवा परिस्थितीवर गेलो पण ही माझी मोठी चूक झाली बरं का. आता मला खरंच त्याचं दुःख होतंय. पण कसं आहे तुझा जे मित्र आहे का नाही त्याची माणुसकी हा तुझं खरंच लका त्याचा तुझा जिव्हाळा ही गोष्ट कधीच भेटणार नाही. किती पैसे खर्च केलं ना लोकांना सिटीत राहणारे आज एवढी प्रगती झाली गाड्या गोड्या पण अशी माणुसकी नाही कुठं भेटली बघ. खरं जावा आपण किती पैसे कमावतो ह्याला किंमत नाही. नाही नाही नाही. हीच राहणार. माणसाकडे माणूस की किती ह्याला किंमत आहे. माणसं कमावलेली माणसाची माणुसकी ही कुठंच नाही भेटू शकत जगात. असं ते काहीतरी शिकाय भेटलं म्हणायचं आज मग तुला. काय तर. एक चांगला धडा भेटला. चला मग पडदिशी.